आपण आहोत भुजमध्ये आणि आलो आहोत स्मृतिवन भूकंप संग्रहालयामध्ये. आणि हा जो स्ट्रक्चर आहे हा 3.5 लाख स्टीलच्या वाट्या जोडून असा हा बनवलेला आहे स्ट्रक्चर. कारण की ही जी हिल आहे इकडची त्याच्या खाली एक नागदेवता राहतात असं आख्यायिकेमध्ये एका म्हटलेलं आहे. आणि ते ज्यावेळेस थोडेसे हलतात त्यावेळेस भूकंप होतो. तर याच्यामध्ये संकुलामध्ये 7 गॅलरीज आहेत. आपण त्या पाहणार आहोत आत्ता ही जी लिफ्ट आहे त्याने आपण एकदम सर्वात वरच्या ठिकाणी जाणार आहोत जिथून 360 डिग्री व्ह्यू आपल्याला मिळेल ह्या पूर्ण शहराचा. तर जाऊया तर बरं. तर ह्या पूर्ण संकुलाचा स्ट्रक्चर असा असल्यामुळे प्रत्येक एकेका माळ्यावर आपल्याला आपली लिफ्ट बदलायला लागते. आणि असं लिफ्ट चेंज करत करत आपण आता 6व्या लेवलला चाललो आहोत. तर मित्र हो, आपण आलो आहोत ह्या अर्थक्वेक गॅलरीच्या टेरेसवरती. आणि हा जो आपल्याला व्ह्यू दिसतो आहे तो कुठलाही मेडिटरेनियन व्ह्यू किंवा ग्रीस वगैरे नसून हे कच्छमधील एक विलेज आहे ज्याचं नाव आहे माधापर. आणि हे माधापर विलेज असं म्हटलं जातं की आपल्या पूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात विशेष असं म्हणजे रिचेस्ट सगळ्यात वेल्दीएस्ट विलेज आहे. आणि तरी देखील इथली लोक एकदम साधं राहणीमान आणि शेतीवाडी करतात. तर हे आहे माधापर गाव. आणि हा आपल्याला 360 डिग्री व्ह्यू दिसतो आहे ते ह्या भुजच्या एरियाचा जे प्लेन आहे. आणि आपण ह्या छोट्याशा हिलवर आहोत. समोर जे आपल्याला दिसतं आहे ती आहे भुजिया हिल. म्हणजे भुजवरनंच ह्या हिलचं नाव ठेवण्यात आलेलं आहे भुजिया हिल. आणि त्याच्याही वर आपल्याला दिसतं आहे जे मंदिर ते आहे भुजंग देवाचं मंदिर. पुन्हा ह्या बाजूला आपल्याला शहराचा व्ह्यू मिळतो आहे. छान सनसेट झालेला आहे. आणि अतिशय ग्रीन असा हा एरिया आहे. वरती आपल्याला तटबंदी देखील पाहायला मिळते आहे जशी एका किल्ल्याची असते. तर हा अगदी नक्की येऊन आपण म्युझियम पाहावा. संध्याकाळी 5:30पर्यंत ह्याचं तिकीट दिलं जातं आणि 8 वाजेपर्यंत हा अवेलेबल असतो पर्यटकांसाठी आतून पाहायला. इथून आपल्याला या म्युझियमचे सगळे 6 लेवल्स हे पाहायला मिळतात. आपण सगळ्यात वरती आहोत आणि इथून खालपर्यंत वेगवेगळे जे लेवल्स आहेत ते सगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे ॲप्लिक आर्ट वापरून जो अर्थक्वेकचा थीम आहे तो इथे दाखवण्यात आलेला आहे. तर मित्र हो, आपण आहोत भारतातल्या सगळ्यात मोठ्या अर्थक्वेक सिम्युलेटरमध्ये. हे इथे असे खांब आहेत हे जे आपण धरून ठेवायचे आहेत कारण की ही सगळी जमीन जी आहे ती हलणार आहे. आणि समोर जी स्क्रीन आहे त्याच्यावर आपल्याला अर्थक्वेकचे जे काही दृश्य आहेत ती दिसणार आहेत. तर आपण पाहूया कसा अनुभव आहे.
तर मित्र हो, हा होता 2001 साली झालेल्या भुजमधील भूकंपाचा अनुभव. एकदम इनक्रेडिबल. पुन्हा भेटू मित्र हो. नमस्कार.